वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणच्या घरी मध्यरात्री छापेमारी. निलेश चव्हाणचा पोलिसांकडून शोध सुरू. वैष्णवीला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेत गहाण असल्याची माहिती. हगवणे कुटुंबाचा आणखीन एक पराक्रम समोर. वैष्णवीने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करू. मुख्यमंत्र्यांचा कसपटी कुटुंबियांशी फोनवरून संवाद. हगवणे कुटुंबाला मकोका लावण्याबाबतीत होणार विचार. सोलापुरात विवाहितेला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं. जाऊ आणि दिराकडून काठी आणि रॉडने मारहाण. 4 मे रोजी गुन्हा दाखल. मात्र सर्व आरोपी अद्याप फरार. नीती आयोगाच्या संचालन परिषदेची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत आज दिल्लीत बैठक. विकसित राज्य विकसित भारतसाठी सर्व मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. केंद्राच्या अनुदानाचा मुद्दा तापण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर. नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला लावणार उपस्थिती. तर एनडीएच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार. मुख्यमंत्र्यांचे संकेत. तयारीला लागण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश. शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता 12 फुटांचा करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. रस्ते अपुरे पडू लागल्याने निर्णय घेतल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. आजपासून पुढचे 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस बरसणार. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट. पुणेकरांचा प्रवास जूनपासून महागणार. पीएमपीएल मधून प्रवासासाठी 1 जूनपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार. किसवाडमध्ये शहीद जवान संदीप गायकर यांचे पार्थिव शिर्डीत ब्राह्मणवाड्यात दाखल. संपूर्ण गाव शोकसागर.